मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय। गेल्या 5 दिवसांपासून जरांगेंचा हा लढा सुरू होता। तसंच मागण्या मान्य करण्यासाठी जरांगेंनी सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिलाय। त्यामुळे 13 ऑगस्ट नंतर आता जरांगे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्ही मला शब्द द्या, सलाईन लावायचे नाही तर मी उपोषण धरतो। आणि तुम्ही जर म्हणत असले सलाईन लावता ते उपोषण करण्यात काही उपयोग नाही। काय म्हणणं आहे तुमचं सांग? कारण मग काहीच उपयोग नाही ना, सलाईन लावून काहीच उपयोग नाही। बिना सलाईनचं मी करतो, मग ते कसं आरक्षण देत नाही मग मी बघतो। पण हे सलाईन लावून म्हणलं नाही, हे उगं पडून राहायचं का नाही। सलाईन लावली एकदा की काहीच होत नाही, सरकार भेद बी नाही। म्हणून मी मग असा निर्णय घेतला, तुम्ही म्हणता सलाईन लाव तर काय डॉक्टर म्हणून 2-4 दिवस दवाखान्यात राहतो, ते सोडायला बरं। हे आमरण उपोषण स्थगित करून टाकू। तर 13 ऑगस्टपर्यंत जरांगेंकडून सरकारला आता वेळ देण्यात आलेला आहे। 13 ऑगस्ट नंतर जरांगे पुढची भूमिका आपली जाहीर करणार आहेत। आज महिलांच्या हातून ज्यूस पिऊन त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। गेल्या 5 दिवसांपासून जरांगे उपोषणाला बसलेले होते। काल त्यांची तब्येत खालावली आणि रात्री त्यांना उपचार घ्यावे लागले। इकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती जरांगेंनी गंभीर आरोप करत टीका केलेली आहे। आपल्याला अटक करून तुरुंगामध्ये टाकत कैद्यांच्या करवी मारहाण करण्याचा कट फडणवीसांचा आहे, असा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।